माझ्या शंभू बाळाला सांभाळणार सई मात्रही मी शंभूला दुखवणार नाही. महाराजांचं वचन घेतात. सईचं लक्ष गेलं की आऊ साहेबांकडे. आऊ साहेब, जसं माझ्या पती राजांना घडवलं तसं सांभाळ, तसं माझ्या शंभू बाळाला सांभाळ. आणि आऊ साहेबांचं वचन घेतात. सईच्या जड देहातलं चैतन्य निघून गेलं. सईच्या जड देहातलं चैतन्य निघून गेलं आणि सईबाई राणी साहेब सर्वांचा निरोप घेऊन निघून गेले. गडावर दुःखाची छाया पसरली. एक ठिकाणी सईला यम त्या ठिकाणी नेण्यासाठी सुयश होऊन त्या ठिकाणी सईचे प्राण घेऊन गेला. आणि दुसरीकडे अफजल खान छत्रपती शिवरायांचे प्राण घेण्यासाठी टपून बसलेला. जिजाऊंच्या हृदयामध्ये काय अवस्था निर्माण झाली असेल. गडावरचे सर्व सैन्य सरदार मंडळी विचार करत आहे. राजाला एक एक संकट आभाळा एवढं कोसळलं जातं. आपल्या पत्नीचं निधन झालेलं असताना देखील शिवरायांना त्या ठिकाणी दुःख करायला देखील सवड नव्हती. डोळ्यातून अश्रू काढायला देखील सवड नव्हती. अशा अवस्थेमध्ये छत्रपती शिवरायांची अवस्था काय झाली असती. जर आपल्यासारखा कत दिलाचा माणूस असता तर तडक जाऊन शरण आला असता एवढ्या मोठ्या प्रबल शत्रूच्या समोर. पण छत्रपती शिवराय त्याही अवस्थेमध्ये डगमगले नाही. मनावर उमटवलेला होता. या प्रमाणामध्ये उल्लेख असा होता, शिवाजीकडे राहाल तर वत्ताला मुखात नामसयेस व्हाल. आमच्याकडे याल मान मिळेल, वतन मिळेल, काय हवंय ते मिळेल. बादशाच्या दरबारात इमानी इतबार चाकरी कराल, सेवा कराल तर मला माल व्हाल. आणि जर हुकमाप्रमाणे वागला नाही तर याचे परिणाम चांगले होणार नाही. सर्व देशमुख देशपांड्यांना ही फरमान जाऊन दिली. फरमान फार कडक असल्या कारणानं काही मंडळी डगमगली. आणि या डगमगलेल्या मंडळीमध्ये उतरावळीचे खंडोजी खोपडे देशमुख उठले. त्यांनी विचार केला, आलेला खान कदाचितच काय तो शिवाजी राजांना खलास करणार. मग आपल्या वतनाचं काय, आपल्या जहागिरीचं काय. बस आपण पहिलं जाऊन खानाला मिळावं. खंडोजी देशमुख वाईल आला आणि वाईल आल्यानंतर त्यांनी खानाला मुजरा केला. खानाला मुजरा केला आणि खानाला त्या ठिकाणी स्वतःहून सामील झाला. याच्यानंतर मसूरचे सुलतानजी जगदाळे हे देखील खानाला जाऊन मिळाले. पण असंच फरमान कारीचे कान्होजी जेदे यांना देखील मिळालं होतं. पण ते डगमगले नाही. त्यांनी ते फरमान वाचलं आणि ते फरमान वाचल्यानंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि कान्होजी काकांनी लगबगीने पोशाख केला. नोकर चाकरांना आदेश दिला, माझा पोशाख आणा. बाराबंदीच्या गाठी मारल्या, डोक्यावर पगडी अडकवली आणि आपल्या मुलांना आवाज दिला. कान्होजी जेदेंना 5 मुलं होती. एकाचं नाव बाजी जेदे, दुसरा चांदजी जेदे, तिसरा मताजी जेदे, चौथा नाईकजी जेदे आणि 5वा शिवजी जेदे. या 5ही मुलांना आदेश दिला, चला युद्धावर जायच्या तयारीला लागा. नोकर चाकरांना आदेश दिले आणि 5 मुलांना 5 घोडे आणि कान्होजी जेद्यांना देखील स्वतःचा घोडा त्या ठिकाणी सजवण्यात आला. आणि कान्होजी नाईक हे कुठे निघाले? खानाकडे? मुळीच नाही. कान्होजी नाईकांचे घोडे त्या ठिकाणी दौडत सुटली छत्रपती शिवरायांकडे, राजगडाकडे. राजगडावर कान्होजीच्या पाठोपाठ त्यांची मुलंही त्या ठिकाणी दौडत निघाली. आणि राजगडावर गेल्यानंतर
नाईक राजगडावर पोहोचेपर्यंत तानाजी, देसाजी आणि सूर्याजी विचार करत आहे. खंडोजी खोपडे गेले, सुलतानजी जगदाळे गेले. जर एक एक देशमुख वतनदार जर असे फुटून गेले तर स्वराज्याचं काय होणार, महाराजांचं काय होणार? या चिंतेमध्ये सुभेदार तानाजी, मालुसरे, देसाजी, सूर्याजी ही मंडळी चिंतेत पडली. आणि एवढ्यात एक हेर आला आणि आलेल्या हेराने राजांना मुजरा केला आणि कान्होजी जेथे आले त्या ठिकाणी वर्दी देण्यात आली. कान्होजी नाईकांची वर्दी देण्यात आल्यानंतर कान्होजी नाईक राजांच्या समोर आले आणि आपल्या 5ही मुलांचं कान्होजी नाईकांनी राजांना मुजरा घातली. कान्होजी नाईकांच्या मुद्रामध्ये एक निष्ठा होती, एक भक्ती होती. आणि कान्होजी नाईकांना पाहिल्यानंतर शिवाजी राजे म्हणत आहे, नाईक फरमान आले का? हो राजू, फरमान आले. मग आपण काय ठरवलं? खंडोजी खोपडे गेले, सुलतानजी जगदाळे गेले, आपणही जावं. वतन हवा असेल तर राज असे जीव घेणे शब्द आम्हाला बोलू नका. आमचं इमान आम्ही आपल्या चरणावर केव्हाच वाहून बसलो. असे जीव घेणे शब्द बोलण्याआधी राजे आम्ही आमच्या तुमच्या समोर मान झुकवताही आमची गर्दन कलम करा, परंतु हे जीव घेणे शब्द आम्हाला बदलू नका. राज हे जीव घेणे शब्द आम्हाला बदलू नका. राजे बोलले होते ते कान्होजी नाईकांची परीक्षा घेण्यासाठी, पण कान्होजी नाईक राजांच्या परीक्षेमध्ये 1% खरे ठरले. आणि मग शिवाजी राजांनी सांगितलं, तुम्ही खरंच तुमच्या वतनावर पाणी सोडा. राजा पितो की काय? लगोच त्या ठिकाणी बाजूला असलेला कलश कान्होजी नाईकांनी घेतला आणि हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, राजा हे घ्या, वतनावर पाणी सोडतो. मला वतनही नको आणि जहागिरी नको, मला हवंय स्वराज्य. आणि राजा तुम्ही हवं आम्हाला, तुम्ही हवं. या मायभूमीच्या रक्षणासाठी तुम्ही तुमचा प्राण तळ हातावर घेऊन या स्वराज्यासाठी लढता, मग आम्ही तरी कोणासाठी जगावं? कान्होजी नाईकाचे धीराचे शब्द ऐकल्यानंतर महाराजांबरोबर असलेले तानाजी, मालुसरे, देसाजी, सूर्याजी यांना फार मोठा आनंद झाला. यावेळेला राजे म्हणत आहेत, अहो साहेब, आता आम्हाला भिण्याचे कुठलंही कारण उरलेलं नाही. कारण कान्होजी नाईकांनी सोडलेल्या वतनाच्या पाण्याच्या पुराने खानाची अख्खी फौज वाहून नाही. शोभा कसं? कारण कान्होजी नाईक म्हणजे 12 मावळ प्रांतावर वचक असलेला सरदार. राजे म्हणतात, ज्यांच्या बाजूनी कान्होजी नाईक आहे